Priyanka, what is your hobby? My hobby is watching movies. Sonali, what is your hobby? My hobby is watching movies too. I like Amir Khan. You like Amir Khan? I like Amir Khan too. We like Amir Khan. Yay! Hello Kaveri. Hello Akanksha. How are you? I am fine. Thank you. Sonali. खुलताबादच्या छोट्याशा गोळेगावची ही मुलं सध्या इंग्रजीत बोलताना दिसतात. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही मुलं रोजच संभाषण इंग्रजीत करण्याचा प्रयत्न करतात. एकत्र बसून टॅबच्या सहाय्यानं या मुलांचा अभ्यास वर्ग सुरू आहे. प्रथम नावाच्या एका NGOनं आजूबाजूच्या 100वर गावांमध्ये मुलांचे गट करून हे टॅब वाटलेत. या टॅबमध्ये 5वी ते 8वीच्या मुलांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय. यातून रोजच्या अभ्यासाबरोबर त्या व्यतिरिक्तही वेगळेपण जपलं जातंय. व्हिडिओद्वारे दररोजचं संभाषण आणि प्रश्नावलीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या कट्ट्यावर मंदिरात आता विद्यार्थ्यांची शाळेनंतरची ही अनोखी शाळा भरतीये. टॅबमुळे आपण शाळेत जे शिकतो आपण त्या व्यतिरिक्त आपल्याला जे शाळेत नाही आहे तर ते यात आहे आणि जे आम्हाला शाळेत शिकवतात ते आम्हाला रिपीट नाही सांगत. पालकही मुलांच्या या नव्या अभ्यासामुळे जाम खुश आहेत. गॅझेटच्या माध्यमातून मुलांना अभ्यासाची गोडी लागत असल्यामुळे पालक वर्ग समाधान व्यक्त करतोय. पहिले तर शाळेत जात होते ना फिरत होते इकडे तिकडं, आता चांगले अभ्यास करून राहिले. त्याचा जीव रमवला. आम्ही त्याला खूप टाइम देतो, बसावा अभ्यास करावा. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी आणि त्यातून ते अभ्यासासोबतच तंत्रज्ञानाशीही जोडले जावेत, हाच या सुविधेमागचा उद्देश असल्याचं NGO सदस्य सांगतात. यामध्ये सर्वप्रथम असं दिसतं की मुलांचा एक तर आत्मविश्वास वाढला. मुलांचे जे बेसिक इंग्लिश कन्व्हर्सेशन आहे ते मुलं आता करू लागली. जे आम्ही रोल प्लेद्वारे मुलांना आता बेसिक इंग्लिश यायला लागलं. यामध्ये सर्व असं दिसतं की 5वी ते 8वीची जी मुलं आहेत त्यामध्ये जर 5वीचा मुलगा 8वीचा पण शिकू शकतो आणि 8वीचा मुलगा 6वीचा पण शिकू शकतो. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अभ्यासाच्या टॅबमध्ये मुलं चित्रपटाची गाणी पाहताना दिसून आली होती. पण इथं मात्र मुलं मन लावून अभ्यास करताना दिसतात. मात्र टॅबमध्ये चित्रपटाची गाणी पाहतानाचं चित्र इथे दिसू नये यासाठी संबंधितांनी काळजी घेणं गरजेचं आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.